ही स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी निष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला जेवढे जास्त महत्त्व आहे तितकेच महत्त्व पितरांना देखील आहे. व्यक्तीला सुखी समृद्ध जीवन जगायचे असेल तर देवांसह पितरांची कृपा असली पाहिजे, अन्यथा व्यक्तींचे जीवन संकट आणि दुःखाने भरून जाते. त्यामुळे पितरांच्या बाबतीत प्रत्येकाने गंभीर असलेच पाहिजे. मान्यतेनुसार पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे, ज्यामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. दर भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो, पण यंदा पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षाची वाट पाहण्याची गरज नाही, कारण पितृपक्षापूर्वी सोमवती अमावस्या येत आहे, जी श्रावण अमावस्येला आहे. सोमवती अमावस्येला स्नान आणि दान देऊन शिव पार्वतीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या पितरांचा आशीर्वाद देखील मिळवू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त आणि पितरांना प्रसन्न करण्याचे काही सोपे आणि चमत्कारिक उपाय पाहणार आहोत. तर या सोप्या उपायांनी तुम्हाला कितीही कडक आणि कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नक्कीच संपून जाईल. असे मानले जाते की मुलींना माहेरकडचा 60% तरी पितृदोष हा लागतोच आणि पुत्राला तर हा पितृदोष संपूर्ण घराण्याचा 7 पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो. म्हणून या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी अवश्य हे काही सोपे उपाय करा. सोमवती अमावस्या तिथी आणि मुहूर्त. पंचांगानुसार 2 सप्टेंबर रोजी श्रावण सोमवती अमावस्या आहे. अमावस्या तिथी 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5:21 सुरू होईल, तर 3 सप्टेंबर रोजी ही तिथी सकाळी 7:24 समाप्त होईल. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 2 सप्टेंबर रोजी साजरी होईल. सोमवती अमावस्येचे महत्त्व. सनातन हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया व्रतासह महादेव आणि देवी पार्वतींची पूजा करतात. या दिवशी देवी पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करत महिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मागतात. मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने वैवाहिक समस्या दूर होतात आणि तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती वाढते. सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो, तसेच त्यांची कृपा देखील लाभते. आता पाहूया सोमवती अमावस्येचा व्रतविधी. सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून स्नानादीपासून निवृत्त व्हा. व्रताचा संकल्प करा आणि शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. शिवलिंगाला दूध आणि पाण्याने स्नान घालत धूप दिवा लावून अक्षता, बेलपत्र, भांग, मध आणि नैवेद्य अर्पण करावा. यासोबतच पार्वतीला सिंदूर, फुले, फळे, धूप दिवा लावून शृंगाराचे साहित्य अर्पण करावे. आरती करावी आणि शिवचालीसा पठण करावी. आता पाहूया पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत सोपे आणि चमत्कारिक उपाय. तर तर्पण करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करावे. जर नदीमध्ये स्नान करणे जमत नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिक्स करून त्याचे सुद्धा स्नान करू शकता. त्यानंतर सूर्यदेवाला प्रथम जल अर्पण द्या, त्यांना अर्घ्य द्या, पूजा करा आणि त्यानंतर पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आवाहन करत तर्पण करा. काळे तीळ. तर या दिवशी पितरांना काळे तीळ आणि पांढरी फुले अर्पण करा. तर्पण आणि काळे तीळ, फुले मिळाल्याने पितर तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळते व ते तुम्हाला अनेक आशीर्वाद देतात. श्राद्ध करा. सोमवती अमावस्येला तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध सुद्धा करू शकता. यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 श्राद्ध करता येईल. या दिवशी पितृदोष शांत करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. यानेही पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. पशु पक्ष्यांना अन्न खाऊ घाला. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी अन्नपदार्थ तयार करून त्यातील काही भाग पितरांना अर्पण करावा.
आणि ते पदार्थ गाईला, कावळा, कुत्रा आदींना खाऊ घाला. मान्यतेनुसार असे केल्याने ते अन्न पितरांपर्यंत पोहोचते. याला पंचबली कर्म असेही म्हणतात. असे केल्याने पितर तृप्त होऊन त्यांचे अनेक आशीर्वाद मिळतात. वस्त्रदान करा. अमावास्येच्या दिवशी तुमच्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी पांढरे वस्त्र दान करू शकता. याशिवाय तुम्ही गरीब ब्राह्मणाला धान्यही दान करू शकता. तर यामुळे काय होते, ज्या वेळेला तुम्ही या वेगवेगळ्या वस्तू तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ दान करतात त्यावेळेला समोरची व्यक्ती तृप्त होते व तुम्हाला आशीर्वाद मिळते आणि याच आशीर्वादाने तुमचे जे पितृदोष आहेत ते नष्ट होतात. त्याचप्रमाणे या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावे आणि नागस्तोत्र, महामृत्यूचे मंत्र किंवा रुद्र सूक्त, पितृस्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र पठण करावे. यामुळे पितृदोषामध्ये शांती मिळते. इष्टदेवतेची आणि कुलदेवतेची रोज पूजा करावी. असे केल्यानेही पितृदोष नाहीसा होतो. भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. श्रीमद भागवत गीतेचा पाठ करावा. यामुळेही पितरांची शांती होते आणि दोष कमी होतात. तसेच अमावास्या दिवशी असे सांगण्यात आलेले आहे की आपले पितर हे बरोबर 12 वाजता आपल्या दारावर येतात. तर या दिवशी अन्नदान करण्याला विशेष महत्त्व आहे. जर अन्नदान करणे शक्य नसेल तर कमीत कमी या दिवशी तुमच्या घराच्या छतावर थोडासा भात आणि दही आणि त्याचप्रमाणे त्यावर थोडेसे काळे तीळ टाकून तो छतावर ठेवावा व पितरांना नमस्कार करावा. त्याचप्रमाणे पिण्यासाठी थोडे पाणीही ठेवावे. जर तुम्ही असे 5 ते 7 अमावास्या केले असता तुम्हाला कितीही प्रखर पितृदोषाचा त्रास असेल तर या उपायाने तो कमी होतो. कारण तुमच्या दारावर आलेले पितर हे अन्न आणि पाणी ग्रहण करतात व तुम्हाला शुभ आशीर्वाद देतात व निघून जातात. त्याचप्रमाणे या दिवशी दुपारी पिंपळाच्या झाडावर पाणी, फुले, अक्षता, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पण करावे आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागावे. यानेही पितृदोष कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पूर्वजांच्या नावाने फलदायी सावलीची झाडे लावा. यामुळेही दोष कमी होतो. दररोज पितृकवच पठण करा. असे केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते. तर अशी ही सोमवती अमावास्येच्या दिवशीची माहिती तसेच पितृदोषावर करावयाचे काही खास प्रभावी उपायांची माहिती. आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार.